तर गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याचा फटका हा सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात बसतोय आणि यावरूनच काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला। जेवणासाठी गॅस मिळत नसेल तर आता चूल पेटवावी लागते की काय अशी वेळ ओढवल्याची खोचक टीका त्यांनी केली आहे। बघूया। मला वाटते केंद्र शासनाने कमर्शियल गॅसवर निर्बंध आणलेले आहेत आणि अनेक राज्यामध्ये परराष्ट्र धोरण किती चुकीचं आहे याचा फटका आता सामान्य माणसाला बसतोय। त्याचबरोबर घरगुती गॅसला सुद्धा नंबर लागण्याचा प्रकार त्या ठिकाणी आलेला आहे। पुन्हा आता त्या ठिकाणी चूल पेटवायला लागते का अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या जनतेसमोर या ठिकाणी आलेली आहे। निष्कर्ष काय तर चुकीचं परराष्ट्र धोरण। केंद्रीय मंत्री 1-2 महिन्यापूर्वी सांगतात आमच्याकडे 74% साठा आहे, परत 15 दिवसानं गोलपोस्ट बदलतात, म्हणतात आमच्याकडे 24% साठा त्या ठिकाणी, आणि आता ऑइल कंपन्यांना प्रोडक्शन वाढवायला सांगितले। परंतु ज्या ऑइल कंपन्यांच्याकडे या ठिकाणी कच्चा माल नाही आहे ते प्रोडक्शन कसे वाढवणार? आणि मला वाटते दिस इज अटर फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स।